साल होतं 2019. आमच्या शिवनगर गावामध्ये एका लग्नाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्याच वेळी राघवने तिला पहिल्यांदा पाहिलं. ती एका खुर्चीवर शांत बसलेली होती. तिचं मनमोहक व्यक्तिमत्व पाहताच राघव क्षणभर थक्क झाला, त्याचा श्वास जणू रोखला गेला. तिने लाल रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला होता, ज्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. तिच्यासोबत काही सुंदर क्षण घालवता आले तर, असा विचार त्याच्या मनात आला. खूप धाडस गोळा करून राघवने तिच्याशी बोलायचं ठरवलं, पण त्याची हिंमतच झाली नाही. शेवटी तो फक्त दुरून, लपून, छपून तिच्याकडे पाहत राहिला. लग्न संपल्यावर राघवने गावातील काही मुलींकडून रियाबद्दल माहिती काढली. योगायोगाने, त्यातील एक मुलगी तिची मैत्रीण निघाली. त्याने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की त्याला रियाशी बोलायचं आहे. सुरुवातीला रियाने स्पष्ट नकार दिला. मात्र, राघवच्या सततच्या प्रयत्नांनंतर, तिने तिच्या मैत्रिणीमार्फत निरोप पाठवला की ती त्याच्याशी फेसबुकवर जोडली जाऊ शकते. राघवने लगेच तिचं फेसबुक अकाउंट शोधलं आणि तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, जी तिने ताबडतोब स्वीकारली. त्याने तिला पहिला मेसेज केला, हाय. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, तू तुझ्याबद्दल काही सांगू शकशील का? थोडा वेळ थांबून तिचा रिप्लाय आला, हाय. तू माझ्याबद्दल का विचारतोयस? राघवने उत्तर दिलं, मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण तू खूप सुंदर आहेस. यावरही तिने आधी नकार दर्शवला, पण त्याच्या आग्रहामुळे ती बोलायला तयार झाली. तिने एक स्पष्ट अट ठेवली, मी फक्त बोलायला तयार आहे. यापेक्षा जास्त कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. राघवने तिची अट मान्य केली आणि होकार दिला. अशा प्रकारे, हळूहळू त्यांची चॅटिंगची सुरुवात झाली. एकदा रियाने फेसबुकवर एक फोटो टाकला, ज्यात तिच्या व्यक्तिमत्वाचा काही भाग स्पष्ट दिसत होता. तो फोटो पाहताच, राघवने तिला त्वरित मेसेज केला आणि त्याबद्दल सांगितले. तिचा मेसेज मिळताच तिने क्षणाचाही विलंब न करता तो फोटो काढून टाकला. तिने त्याला विचारलं, तुला त्या फोटोबद्दल इतका कोणता प्रॉब्लेम वाटला की तू मला लगेच तो काढायला सांगितलंस? राघवने तिला शांतपणे उत्तर दिलं, मला असं वाटलं की तुझ्या व्यक्तिमत्वाचा तो भाग फोटोमध्ये दिसू नये, म्हणून मी तुला सांगितलं. जर तुला योग्य वाटत नसेल, तर तू तो फोटो काढू नकोस. यावर ती काहीही बोलली नाही, पण त्याच्या बोलण्यात असलेली काळजी आणि स्पष्टता तिला नक्कीच आवडली होती. त्याची काळजी घेण्याची पद्धत तिला एका नवऱ्याने आपल्या पत्नीचे रक्षण करावे तशी वाटली. त्यामुळे ती आता त्याच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू लागली होती आणि राघवसुद्धा तिच्या अधिकाधिक जवळ येत गेला. एकदा त्याने तिला विचारले, तू मला अजूनही कोणीतरी परका मानतेस का? ती म्हणाली, अरे, असं का बोलतोयस? काय झालं? राघवने लगेच उत्तर दिले, कारण अजूनही तू मला तुझा फोन नंबर दिला नाहीस, म्हणून विचारलं. त्याचे हे बोलणे ऐकून ती लाजली. तिने लगेच त्याला तिचा फोन नंबर पाठवला आणि म्हणाली, मी तुझ्या फोनची वाट पाहतेय. राघव खूप आनंदित झाला आणि त्याने त्वरित तिला फोन लावला. फोन उचलताच त्याने कोणताही विचार न करता तिला थेट बोलून गेलो, रिया, आय लव्ह यू. त्याचा आवाज ऐकून ती थबकली आणि काहीच बोलू शकली नाही. तो म्हणाला, घाई नाही ग, तू तुझा वेळ घे आणि मला काय वाटतं ते सांग. थोड्या वेळाने तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, आय लव्ह यू टू. मात्र, ती लगेच म्हणाली, आपलं हे प्रेम किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत जाईल, याची मला खात्री नाही. राघवने तिला धीर दिला, सध्या आपण पुढे जाऊया, नंतर काय होईल ते बघू. ती तयार झाली आणि त्यानंतर त्यांचं बोलणं फेसबुकवरून थेट व्हॉट्सॲपवर शिफ्ट झालं. त्यांची साधी मैत्री आता हळूहळू गोड प्रेमात रूपांतरित झाली होती. राघव दररोज रात्री तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचार करून त्याच्या भावनेला शांत करायचा. हळूहळू ते मोकळेपणाने बोलू लागले आणि ती त्याच्याशी फ्रँक होत गेली. एकदा त्यांनी भेटायचं ठरवलं. राघव तिला घ्यायला तिच्या घराजवळ गेला. ती लाल सूटमध्ये आली आणि तिच्या व्यक्तिमत्वाला पाहून त्याची भावना पुन्हा दाटून आली. ते बाईकवर फिरत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. राघवने बाईक एका उद्यानाजवळ थांबवली आणि ते उद्यानात गेले. पावसात भिजल्यामुळे तिचे व्यक्तिमत्व स्पष्ट दिसू लागले. ते एका बेंचवर बसले. ती म्हणाली, मला थंडी वाजते. राघवने तिचा हात धरला आणि तिने त्याला मिठी मारली. तिच्याकडून संमती दिसल्यावर त्याने तिला पापी देण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला दूर ढकललं. त्या दिवशी काहीच झालं नाही आणि राघवने तिला घरी सोडलं. रात्री तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचार करून त्याने दोनदा त्याच्या भावनेला हाताने सुंदर वेळ दिला. दुसऱ्या दिवशी त्याने तिला फोन केला, काल तू एक पण पापी दिली नाहीस. ती म्हणाली, उद्यानात पापी करणं मला योग्य वाटलं नाही. राघव एकदा तिला म्हणाला, चल, आपण आता कुठेतरी खाजगी आणि सुरक्षित ठिकाणी भेटूया. मी तुला वचन देतो की मी मर्यादेतच राहीन. ती म्हणाली, ठीक आहे, मी याबद्दल विचार करून सांगते. दुसऱ्या दिवशी तिने त्याला सांगितले की ती शहरात एका कामासाठी जात आहे आणि विचारले, तू मला तिथे भेटू शकशील का? त्याने तिला विचारले, तू कोणासोबत प्रवास करत आहेस? तिने उत्तर दिले की ती बसने जाईल. राघवने लगेच तिला त्याच्या बाईकवर
सोबत येण्याची विनंती केली, पण ती म्हणाली, नाही, मी तसं करू शकत नाही. त्याने तिच्या निर्णयाचा आदर करत एक मध्यम मार्ग सुचवला, ठीक आहे, तू बसने जा, पण एका विशिष्ट बस स्टॉपवर मी तुझी वाट पाहीन आणि तिथून पुढे तुला बाईकवर घेऊन जाईन. ती यावर सहमत झाली. शहरात पोहोचल्यावर तिने तिचे सगळे काम पूर्ण केले आणि मग राघव तिला घेऊन सिनेमा हॉलमध्ये गेला. तिथे ती त्याच्याशी चिकटून बसली. त्याने तिला पापी मागितली. ती सहज पापी देऊ लागली. त्या दिवशी त्याने तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर वेळेचा अनुभव दिला. तिलाही त्याच्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला मजा येत होती. त्याने तिला म्हणाला, याला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देना. ती हसली आणि नकार दिला. राघवने विचार केला, आज तिने भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव दिलाय, उद्या ती नक्कीच तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देईल. आता ते सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी तयार झाले होते, पण तिने अजून त्याला स्पष्ट सांगितलं नव्हतं. त्यानंतर त्याने तिला 3 वेळा शहरात वेगवेगळ्या सिनेमागृहात घेऊन गेला आणि तिथे शेवटच्या वेळी त्याने तिला म्हणाला, जान, आता सहन होत नाही. ती म्हणाली, हो, मलाही सहन होत नाही. राघव म्हणाला, चल कुठेतरी खोलीत जाऊया. ती तयार झाली आणि त्याने ओयोवर खोली बुक करण्याचा प्लॅन केला. 2 दिवसांनी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि रियाला सांगितलं. ते शहरात आले आणि त्याने ओयो पवर खोली बुक केली. हॉटेलच्या रिसेप्शनवर कागदपत्र तपासून ते खोलीत पोहोचले. राघव कधीपासून विचार करत होता की आज रियाबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घेईन. खोलीत ते बेडवर बसून गप्पा मारू लागले. त्याने तिला त्याच्या बाहुपाशात घेतलं. मग त्याने तिला पापी द्यायला सुरुवात केली आणि यावेळी ती त्याला साथ देऊ लागली. राघव आता तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागला. ती आवाज देऊ लागली, राघव. त्याने तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागला. तिचा आवाज आणखी तीव्र झाला. त्याने त्याचा हात तिच्या जीवनावर ठेवला, पण तिने त्याचा हात हटवला. त्याने पुन्हा प्रयत्न केला, पण ती नकार देत राहिली. तिसऱ्या वेळी तिने त्याचा हात हटवला नाही. त्याने संधी साधून तिच्या जीवनाला मोकळे केले आणि जीवनाला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला. ती म्हणाली, राघव, हळू. मग त्याने त्याची भावना मोकळी केली आणि तिला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितले. सुरुवातीला तिने नकार दिला, पण राघव म्हणाला, डोळे बंद कर आणि समज की तू आईस्क्रीम खातेयस. मित्रांनो, तिने तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. मग त्याने तिला झोपवली आणि भावना जीवनात टाकली. ती नकार देऊ लागली. राघव थोडा थांबला आणि जेव्हा तिचा त्रास कमी झाला, तेव्हा त्याने तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. ती काही वेळातच त्याला साथ देऊ लागली. राघव पण सुंदर वेळेचा अनुभव देत राहिला. ती आता शेव्या देऊ लागली. त्याने खूप प्रयत्न केले की तो सुंदर वेळेचा अनुभव घेणार नाही, पण ती त्याला तिच्या बोलण्यात फसवून गेली. तो म्हणाला, जान, माझं प्रेम खरं आहे म्हणूनच देवानं मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची संधी दिली. ती हसली आणि म्हणाली, खरं प्रेम नसतं. खरं प्रेम म्हणजे मैत्रिणीला सुंदर वेळेचा अनुभव देणं. राघव म्हणाला, मग सांग ना, तुला मनापासून आनंद होतोय की नाही. ती म्हणाली, तू खूप गोड आहेस. मित्रांनो, त्याने तिला वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव दिला. शेवटी त्याने तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मित्रांनो, खोलीतून चेक आऊट केल्यानंतर त्याने तिला घरी सोडलं. रियाला घरी सोडल्यानंतर राघवच्या मनात एक प्रकारचा आनंद आणि उल्हास भरून राहिला होता. त्या दिवशी एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांमुळे त्याच्या मनात रियाबद्दलच्या भावना अधिक दृढ झाल्या होत्या. पण त्याच वेळी रियाच्या शेवटच्या वाक्याने त्याच्या मनात एक मोठा प्रश्न उभा केला. खरं प्रेम नसतं. खरं प्रेम म्हणजे मैत्रिणीला सुंदर वेळेचा अनुभव देणं. हे वाक्य तिने खरंच मस्करीने म्हटले होते की त्यामागे काही गंभीर अर्थ लपलेला होता. राघवला काही समजत नव्हते, पण त्याने ठरवले की याबद्दल रियाशी पुन्हा बोलणार नाही, कारण तिच्या हसऱ्या चेहऱ्याने त्याला सांगितले होते की ती खरोखर खुश झाली होती. राघव घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. त्याने लगेच फोन हातात घेऊन रियाला मेसेज केला, जान, घरी पोहोचलीस ना? आजचा दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. रियाचा रिप्लाय लवकरच आला, हो, पोहोचले, आणि हो, आज खरंच खूप खास होता. पण राघव, तू मला वचन दे, आपण असं पुन्हा करणार नाही. मला थोडं विचित्र वाटतंय. राघवचं हृदय एका क्षणासाठी थांबलं. विचित्र? ती असं का म्हणाली? त्याने लगेच तिला फोन लावला, पण रियाने तो उचलला नाही. त्याने पुन्हा मेसेज केला, रिया, काय झालं? तुला काही त्रास झाला का? बोल ना, मला काळजी वाटते. पण रियाकडून काहीच उत्तर आलं नाही. राघव रात्रभर झोपू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर तिचा हसरा चेहरा आणि तिचे शेवटचे वाक्य घोळत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राघवने पुन्हा फोन लावला. यावेळी तिने फोन उचलला, पण तिचा आवाज थोडा गंभीर वाटला. राघव, मला थोडा वेळ हवा आहे. काल आपण एकत्र जो वेळ घालवला, त्याबद्दल मला विचार करायचा आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे,
पण मला माझ्या मनाची खात्री करून घ्यायची आहे. राघवने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. रिया, मी तुझ्यावर खरं प्रेम करतो, तुला जे वाटतंय ते सांग, मी तुझी वाट बघतो. रिया थोडं हसून म्हणाली, ठीक आहे, पण काही दिवस मला कॉल करू नकोस, मी स्वतःहून तुला मेसेज करेन. राघवला दुःख झालं, पण त्याने तिच्या इच्छेचा आदर केला. पुढचे काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण गेले. तो ऑफिसमध्ये जायचा, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. त्याच्या मनात फक्त रियाचा चेहरा आणि तिचे शब्द फिरत होते. तो दररोज रियाच्या मेसेजची वाट बघायचा, पण तिचा काहीच पत्ता नव्हता. एकदा त्याने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर पाहिलं. तिथे तिने एक स्टोरी टाकली होती, एक सूर्यास्ताचा फोटो आणि खाली कॅप्शन, काही गोष्टी सोडाव्या लागतात, तरच नव्या गोष्टी मिळतात. राघवच्या मनात शंका आली, रिया मला सोडायचा विचार तर नाही करत ना? 10 दिवसांनंतर रियाचा मेसेज आला, राघव, तू कसा आहेस? मला तुझी आठवण येते, भेटायचं का? राघवचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तिला लगेच कॉल केला, रिया, तू ठीक आहेस ना? मी तुझी खूप वाट बघितली, कधी भेटायचं? रियाने हसत सांगितलं, उद्या दुपारी. पण एक सांगू, मी माझ्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन येणार आहे. तिचं नाव साक्षी आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मला तुझी तिच्याशी ओळख करून द्यायची आहे. राघवला थोडं आश्चर्य वाटलं, पण तो तयार झाला. साक्षी कोण आहे आणि रिया तिलाच का सोबत घेऊन येते? हा विचार त्याच्या मनात घोळत राहिला. दुसऱ्या दिवशी दुपारी राघव आणि रिया शिवनगरच्या त्या उद्यानात भेटले. पावसाची रिमझिम सुरू होती. रिया नेहमीप्रमाणे लाल रंगाच्या सलवार कुर्त्यात आली होती आणि तिच्या बाजूला साक्षी उभी होती, गोरी, उंच आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण मुलगी. साक्षीने राघवला हसून हाय म्हटलं, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, जणू ती त्याला तपासून पाहत होती. तिघेही बागेतील एका बेंचवर बसले. रिया मोकळेपणाने बोलत होती, पण साक्षी फक्त हसत ऐकत होती. राघवने रियाला विचारलं, रिया, तू मला सांगितलं नाहीस, तुला विचित्र असं काय वाटलं होतं? रिया थोडी लाजली आणि म्हणाली, राघव, तसं काही नाही, फक्त मला वाटलं की आपण खूप लवकर पुढे गेलो. माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण मला आपलं नातं अधिक मजबूत करायचं आहे. गप्पा मारत असताना साक्षी मध्येच बोलली, राघव, रिया तुझ्याबद्दल खूप बोलते, पण मी तुला सांगते, रिया खूप भावनात्मक आहे. तिला तुझ्याकडून फक्त प्रेम आणि विश्वास हवा आहे. राघवने होकार दिला, पण साक्षीचं असं थेट बोलणं त्याला थोडं खटकलं. साक्षीला माझ्याबद्दल एवढं कसं काय माहीत आहे? असा प्रश्न त्याच्या मनात आला. वेट संपली तेव्हा रियाने राघवला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, राघव, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. मला थोडा वेळ दे, मी स्वतःला सावरते आहे. राघवने तिचा हात हळूवारपणे धरला आणि तिला विश्वास दिला, रिया, मी तुझ्यासाठी कायम आहे. साक्षीने हसत बाय केलं, पण तिच्या त्या हसण्यात काहीतरी गूढ दडलेले होते. त्या भेटीनंतर राघव आणि रियाची पुन्हा काही भेटी झाल्या, पण प्रत्येक वेळी साक्षी सोबत असायची. साक्षी मोकळ्या स्वभावाची होती, पण तिच्या बोलण्यात एक विचित्र गंभीरता जाणवत होती. एकदा तिघेही सिनेमाला गेले होते, तेव्हा साक्षीने राघवला विचारले, राघव, तू रियावर किती प्रेम करतोस? राघवने आत्मविश्वासाने हसत सांगितले, रिया माझ्यासाठी सर्वस्व आहे, मी तिच्यासाठी काहीही करेन. साक्षीने हलके हसून विचारले, खरं? मग तू तिच्यासाठी स्वतःला बदलशील का? राघवला तिचा हा प्रश्न पूर्णपणे समजला नाही, पण त्याने होकार दिला. रिया हळूहळू अधिक मोकळी होत होती. ती आता राघवसोबत जास्त वेळ घालवायची आणि त्यांचं प्रेम पुन्हा फुलू लागलं होतं, पण राघवच्या मनात साक्षीबद्दलची शंका वाढतच होती. एकदा त्याने रियाला विचारलं, रिया, साक्षी तुझी किती वर्षांची मैत्रीण आहे? रियाने हसत उत्तर दिलं, साक्षी माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे, ती माझ्यासाठी खूप खास आहे. पण राघवला जाणवलं की रियाच्या उत्तरात काहीतरी कमी आहे. रिया काहीतरी लपवते का? एक दिवस त्याला त्याच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये एक अनामिक पत्र सापडलं. पत्रात लिहिलं होतं, राघव, रियाला तुझ्यापासून धोका आहे. साक्षी तुझी मैत्रीण नाही, सावध रहा. पत्रावर कोणाचंही नाव नव्हतं. राघवच्या हृदयाचा ठोका चुकला. हे कोणी लिहिलं आणि साक्षी माझी मैत्रीण नाही म्हणजे काय? त्याने रियाला याबद्दल सांगायचं ठरवलं, पण त्याला वाटलं की रियाला यामुळे दुःख होऊ शकतं, म्हणून त्याने स्वतःहून सत्य शोधण्याचा निर्णय घेतला. त्याने साक्षीच्या फेसबुक प्रोफाईलवर पाहिले, पण तिथे फक्त काही फोटो आणि गूढ पोस्ट्स होत्या. त्याने गावातल्या काही मित्रांना साक्षीबद्दल विचारलं, पण कोणालाच तिच्याबद्दल जास्त माहिती नव्हती. एक रात्री त्याला साक्षीकडून मेसेज आला, राघव, मला तुझ्याशी खाजगी बोलायचं आहे. उद्या रात्री 10 वाजता शिवनगरच्या तलावाकडे भेट, एकटा ये. राघवला धक्का बसला, साक्षी मला एकट्याला का भेटायला बोलवते? पण त्याने ठरवलं की तो जाईल आणि सत्य काय आहे ते समजून घेईल.
दुसऱ्या रात्री राघव तलावाकिनारी गेला. तिथे साक्षी एकटीच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. ती म्हणाली, राघव, तुला रिया खरंच आवडते ना? राघवने होकार दिला. ती पुढे बोलली, राघव, रिया तुझ्यासाठी नाही आहे, ती फक्त तुझ्याशी खेळते. राघवला राग आला. साक्षी, तू असं का बोलतेस? तुला रियाबद्दल असं बोलायचा अधिकार नाही. साक्षीने हसत हसत एक फोटो दाखवला. त्या फोटोत रिया एका अनोळखी मुलासोबत हसताना दिसत होती. साक्षी म्हणाली, हा रियाचा खरा प्रियकर आहे. राघव, ती तुझ्याशी फक्त सुंदर वेळेचा अनुभव घेते. राघवचा विश्वास बसला नाही. त्याने साक्षीला विचारलं, तू मला हे का सांगतेस? साक्षी जवळ येत म्हणाली, कारण मला तू आवडतोस राघव. रियाला सोड आणि माझ्यासोबत ये. राघवच्या पायाखालची जमीन सरकली. साक्षी रियाची मैत्रीण आहे की शत्रू? त्याने साक्षीला स्पष्ट सांगितलं, साक्षी, मला रियावर प्रेम आहे. तू जे काही सांगतेस त्यावर माझा विश्वास नाही. साक्षी हसली आणि म्हणाली, ठीक आहे राघव, पण लवकरच तुला सत्य कळेल. ती तिथून निघून गेली आणि राघव तलावाकिनारी एकटा उभा राहिला. राघवने रियाला लगेच फोन लावला आणि साक्षीने सांगितलेलं सर्व काही तिला सांगितलं. साक्षीने केलेले आरोप ऐकून रियाला राग आला. ती म्हणाली, राघव, साक्षी असं का करेल? ती माझी खरी मैत्रीण आहे. त्या फोटोतला मुलगा माझा भाऊ आहे, माझा प्रियकर नाही. राघवला रियावर विश्वास होता, पण साक्षीच्या बोलण्यामुळे त्याच्या मनात थोडी शंका निर्माण झाली होती. रियाने त्याला समजावलं, राघव, मला साक्षीशी बोलू दे. मी नक्कीच याचा शोध घेते, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. राघवने होकार दिला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता, साक्षी खरंच रियाची मैत्रीण आहे की तिचा काही वेगळाच हेतू आहे? काही दिवसांनंतर रियाने राघवला भेटायला बोलावलं. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने सांगितले, राघव, मला साक्षीचं खरं रूप कळलं आहे. साक्षी माझी मैत्रीण नाही, ती माझ्या कॉलेजमधील एक मुलगी होती जिचा माझ्यावर राग होता. ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत आहे. राघवला धक्का बसला. त्याने विचारलं, पण ती तुझ्या इतकी जवळ कशी आली? रियाने खुलासा केला, साक्षीने कॉलेज संपल्यावर अचानक माझ्याशी संपर्क साधला आणि मैत्रीचा देखावा केला. मला कळलं की ती माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत होती. तिला माझं तुझ्यावरचं प्रेम सहन होत नाही. ती मला तुझ्यापासून दूर करू इच्छिते. राघवने रियाला मिठीत घेतलं आणि सांगितलं, रिया, आता काळजी करू नकोस, आपण मिळून साक्षीचा सामना करू. पण रियाच्या डोळ्यात भीती दिसत होती. ती म्हणाली, राघव, साक्षी खूप धोकादायक आहे. तिच्याकडे माझे काही खाजगी फोटो आहेत, जे ती व्हायरल करण्याची धमकी देत आहे. राघव आणि रियाने ठरवलं की ते साक्षीचा सामना करतील, पण त्यांना साक्षीचा पत्ता लागत नव्हता. एक रात्री राघवला पुन्हा एक अनामिक पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, राघव, साक्षी तुझ्या जवळच आहे. ती तुझ्या गावातच लपली आहे. तिचा तपास कर, पण सावध रहा. ती एकटी नाहीये. राघवच्या हृदयाचा ठोका चुकला. साक्षी गावात आणि ती एकटी नाही. त्याने रियाला हे पत्र दाखवलं. रिया घाबरली, पण तिने ठरवलं की ती राघवसोबत साक्षीचा शोध घेईल. दोघे गावात साक्षीचा शोध घेऊ लागले. त्यांना कळलं की साक्षी गावातल्या एका जुन्या वाड्यात लपली आहे. रात्रीच्या अंधारात राघव आणि रिया त्या वाड्याकडे गेले. तिथे त्यांना साक्षी दिसली, पण ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती होता, ज्याचा चेहरा अंधारात स्पष्ट दिसत नव्हता. राघव आणि रियाने हळूवारपणे पुढे जाऊन साक्षीचं बोलणं ऐकलं. साक्षी म्हणत होती, आता रिया आणि राघव माझ्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना आता कोणी वाचवू शकणार नाही. त्या अनोळखी व्यक्तीने हसत म्हटलं, साक्षी, तू खूप हुशार आहेस, पण तुझ्या योजनेत मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे. राघव आणि रियाला धक्का बसला. साक्षीची ही योजना काय आहे आणि तो अनोळखी व्यक्ती कोण आहे? तितक्यात साक्षीने मागे वळून पाहिलं आणि तिची नजर राघव आणि रियावर पडली. ती ओरडली, कोण आहे तिथे? राघव आणि रियाने अंधारात पळायला सुरुवात केली. त्यांच्यामागे साक्षी आणि त्या अनोळखी व्यक्तीच्या पावलांचे आवाज येत होते. जुन्या वाड्याच्या भिंतींवरून मंद प्रकाश पडत होता आणि प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन धोका लपलेला वाटत होता. राघवने रियाचा हात घट्ट धरला आणि तिला म्हणाला, रिया, घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे, आपण इथून बाहेर पडू. रियाने डोळ्यात पाणी साठवत होकार दिला, पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. वाड्याच्या गलिच्छ आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमधून पळताना राघवच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, साक्षीचा खरा हेतू काय आहे आणि ती अनोळखी व्यक्ती कोण आहे? त्यांना एका मोठ्या हॉलमध्ये जाणारा मार्ग दिसला, जिथे जुन्या फर्निचरचे तुकडे आणि धूळ साचलेली होती. राघवने रियाला एका मोठ्या लाकडी कपाटामागे लपायला सांगितलं. रिया, येथे थांब, मी पाहतो कोण आहे आणि काय चाललंय. रियाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, राघव, एकटा जाऊ नकोस, मला तुझ्याशिवाय काहीच नको.
राघवने तिच्या कपाळावर हलके पापी घेतलं आणि म्हणाला, काळजी नको जान, मी लगेच येतो. राघव हळूहळू हॉलच्या दिशेने सरकला. त्याला साक्षीचा आवाज ऐकू आला. ती त्या अनोळखी व्यक्तीशी बोलत होती. आता ते दोघेही इथेच आहेत, आपण त्यांना शोधून काढलं पाहिजे. त्या व्यक्तीचा आवाज खोल आणि गंभीर होता. साक्षी, तुझ्या या खेळाला आता पुरे झालं पाहिजे, मला माझं काम संपवायचं आहे. राघवने हळूच डोकेवर काढले आणि पाहिले. साक्षी एका मोठ्या टेबलाजवळ उभी होती आणि तिच्यासमोर एक उंच, कपड्यांमध्ये झाकलेली व्यक्ती होती, ज्याचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता. राघवच्या पायाखाली एक लाकडी फळी चरचरली. साक्षीने तिकडे वळून पाहिले आणि ओरडली, कोण आहे तिथे? राघवला आता लपण्याचा पर्याय नव्हता. तो पुढे आला आणि म्हणाला, साक्षी, तुझा खेळ आता संपला. तू रियाला का त्रास देतेस? साक्षी हसली. तिच्या हसण्यात एक क्रूरता होती. राघव, तू खूप भोळा आहेस. रिया माझ्यामुळे त्रासात नाहीये, ती स्वतःच तुझ्याशी खेळते. राघवला विश्वास बसला नाही. खोटं बोलू नकोस साक्षी. रियाने मला सर्व सांगितलं. तू तिची मैत्रीण नाहीस, तू तिचा बदला घ्यायला आली आहेस. साक्षीने टाळ्या वाजवल्या. वाह राघव, तुला खूप काही माहीत आहे, नाही का? पण तुला सगळं माहीत नाही. तिने त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिले आणि म्हणाली, सांग आता, सत्य सांगायची वेळ आली आहे. ती व्यक्ती पुढे आली आणि तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ खाली पडला. राघवच्या हृदयाचा ठोका चुकला. ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती, तर रियाचा भाऊ अमित होता, ज्याचा फोटो साक्षीने त्याला दाखवला होता. राघव वाकडा झाला. अमित, तू इथे काय करतोस? अमितने गंभीर चेहऱ्याने सांगितले, राघव, मला माझ्या बहिणीची काळजी आहे. रिया तुझ्यावर प्रेम करते, पण ती एका मोठ्या संकटात आहे. साक्षी मला तिच्याबद्दल सांगायला आली आणि मी तिला मदत करायचं ठरवलं. राघवला काहीच समजत नव्हते, पण साक्षी तर रियाची शत्रू आहे. तू तिच्यासोबत का आहेस? साक्षीने मध्येच हसत सांगितलं, राघव, तू खूप गोंधळात आहेस. मी रियाची शत्रू नाही, मी तिची मैत्रीण होते. पण तिने माझ्याशी विश्वासघात केला होता. कॉलेजमध्ये तिने माझ्या प्रियकराला माझ्यापासून हिसकावलं. मला तिचा बदला घ्यायचा होता, पण आता मला फक्त सत्य समोर आणायचं आहे. राघवने विचारलं, कोणतं सत्य? अमितने खोल श्वास घेतला आणि सांगितलं, राघव, रिया तुझ्याशी खोटं बोलत आहे. ती तुझ्यावर प्रेम करते, पण ती एका मोठ्या गुन्हेगारी टोळीशी जोडली गेली आहे. तिला त्या टोळीने ब्लॅकमेल केलं आहे आणि ती तुझ्यापासून हे लपवत आहे. राघवला विश्वास बसला नाही. रिया आणि गुन्हेगारी टोळी? हे खोटं आहे. साक्षीने एक फाईल राघवच्या हातात दिली. हे वाच राघव, यात रियाच्या टोळीशी संबंधित पुरावे आहेत. तिने तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, कारण तिला तुझ्या ऑफिसमधून काही गोपनीय माहिती हवी होती. राघवने फाईल उघडली. त्यात काही कागदपत्र, फोटो आणि रियाच्या नावाने लिहिलेली पत्र होती. त्याच्या हातून फाईल खाली पडली. हे खरं असू शकत नाही. तितक्यात रिया कपाटामागून बाहेर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, राघव, मला माफ कर. साक्षी आणि अमित खरं बोलत आहेत. मी तुझ्याशी खोटं बोलले. पण माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. राघवने तिच्याकडे रागाने पाहिले. रिया, तू मला फसवलंस. तुझ्या या टोळीचं सत्य काय आहे? रियाने सांगायला सुरुवात केली. राघव, कॉलेजमध्ये मी चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकले. त्या टोळीने माझे काही खाजगी फोटो घेतले आणि मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यांनी मला तुझ्या ऑफिसमधून काही माहिती द्यायला सांगितली, पण मी तसं काही केलं नाही. मी तुझ्यावर खरंच प्रेम करते आणि मी त्या टोळीपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करते. राघवच्या मनात गोंधळ होता. रियावर विश्वास ठेवावा की नाही? अमित पुढे आला आणि म्हणाला, राघव, रियाला त्या टोळीपासून वाचवण्यासाठी मी साक्षीच्या संपर्कात आलो. साक्षीला रियाचा बदला घ्यायचा होता, पण मी तिला समजवलं की रियाला मदत करणं म्हणजे खरं प्रेम. आता ती आमच्यासोबत आहे. साक्षीने रियाकडे पाहत म्हणाली, रिया, मी तुझ्यावर खूप रागावले होते, पण आता मला समजलं की तू पण त्या टोळीची बळी आहेस. मला माफ कर आणि शक्य झाल्यास मला पुन्हा तुझी मैत्रीण बनवू दे. रियाने साक्षीला मिठी मारली. साक्षी, तू माझ्यासाठी इतकं केलंस. मी तुझी आभारी आहे. राघवला आता सत्य समजले होते. त्याने रियाला विचारले, रिया, त्या टोळीचं काय? ती अजूनही तुझ्या मागे आहे का? रियाने होकार दिला. हो राघव, त्यांचा लीडर माझ्या मागे आहे. त्याचं नाव आहे विक्रांत. तो खूप धोकादायक आहे. राघवने ठरवलं की तो रियाला आणि स्वतःला या संकटातून बाहेर काढेल. त्याने अमित आणि साक्षीला सांगितलं, आपण सगळे मिळून विक्रांतचा सामना करू. साक्षीने माहिती दिली, विक्रांत गावाबाहेरील एका गोदामात लपला आहे. तिथे त्याचे लोक आहेत, पण मला त्याच्या योजनेची माहिती आहे. राघव, रिया, अमित आणि साक्षीने एक योजना बनवली. ते सर्व रात्रीच्या अंधारात त्या गोदामाकडे गेले. तिथे विक्रांत आणि त्याचे 5-6 गुंड होते. राघवने हिम्मत गोळा करून विक्रांतला आवाज दिला, विक्रांत, रियाला सोड.
विक्रांत हसला, राघव, तू खूप भोळा आहेस, रिया माझी आहे आणि ती मला माहिती देईल. रियाने पुढे येऊन सांगितले, विक्रांत, मी आता तुझ्या ताब्यात नाही, मी माझ्या प्रेमासाठी लढेन. झटापट सुरू झाली. अमित आणि राघवने विक्रांतच्या गुंडांशी लढायला सुरुवात केली, तर साक्षीने रियाला सुरक्षित ठिकाणी नेले. राघवने विक्रांतला पकडले आणि त्याला खाली पाडले. विक्रांत, आता तुझा खेळ खलास. तितक्यात पोलिसांची गाडी तिथे पोहोचली. साक्षीने गुप्तपणे पोलिसांना कळवलं होतं. विक्रांत आणि त्याच्या गुंडांना अटक झाली. विक्रांतच्या अटकेनंतर राघव आणि रिया एकमेकांच्या मिठीत शांतपणे बसले. रियाने राघवला मिठी मारली आणि म्हणाली, राघव, तू माझ्यासाठी सर्व काही केलंस, मला माफ कर, मी तुझ्याशी खोटं बोलले. राघवने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला, रिया, तुझं प्रेम खरं आहे आणि मला फक्त तेच हवंय. अमित आणि साक्षीनेही त्यांना शुभेच्छा दिल्या. साक्षी म्हणाली, राघव, तू खरंच रियासाठी योग्य आहेस आणि रिया, तू माझी खरी मैत्रीण आहेस. काही महिन्यांनंतर राघव आणि रियाने लग्न करायचं ठरवलं. त्यांचं लग्न शिवनगर गावात मोठ्या थाटात झालं, जिथे त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं होतं. साक्षी आणि अमित त्यांच्या लग्नात प्रमुख पाहुणे होते. राघव आणि रिया आता एका नवीन आयुष्याची सुरुवात करत होते. त्यांनी ठरवलं की ते कधीही एकमेकांपासून सत्य लपवणार नाहीत. त्यांचं प्रेम आता अधिक मजबूत झालं होतं आणि त्यांनी साक्षी व अमितसोबत त्यांची मैत्री कायम ठेवली. लग्नाच्या रात्री राघव आणि रिया त्यांच्या नव्या घराच्या बाल्कनीत उभे होते. रियाने राघवचा हात धरला आणि म्हणाली, राघव, तू माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेस. राघवने हसत तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, रिया, तू माझं आयुष्य आहेस. आता फक्त आपण आणि आपलं प्रेम. आकाशात तारे चमकत होते आणि त्यांच्या प्रेमाची कहाणी एका सुंदर अंताने पूर्ण झाली. मित्रांनो, ही होती आजची आपली खास कहाणी. तुम्हाला ही संघर्षाची कथा कशी वाटली, हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पुढील कथांसाठी अधिक प्रेरणा देतात. आणि अशाच रोचक आणि मनोरंजक गोष्टी पाहायला आवडत असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये मी पाहिलं अशी छोटीशी कमेंट करा. चला तर मग पुढील व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.